नमस्कार. अध्ययन IAS अकादमी पुणे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण अर्थव्यवस्था या विषयावर आणि त्या अनुषंगाने आपल्या नव्याने प्रकाशित झालेल्या संपूर्ण अर्थव्यवस्था अध्ययनॉमिक्स या पुस्तकाशी सांगड घालणार आहोत. तत्पूर्वी माझा परिचय, मी अमोल ठाकूर, DYSP. आमची अध्ययन टीम जी या सर्व गोष्टींसाठी एकत्रितरित्या काम करते, मी डॉक्टर संकल्प देशमुख सर, अनुष्का ठाकूर मॅडम आणि डॉक्टर मनोज आवटी सर. तर मित्रहो, आपण अर्थव्यवस्था या विषयाचा अभ्यास करत असताना एक गोष्ट जाणून आहे की आपल्यापैकी बरेच जण हे नव्याने अभ्यास करत आहेत. काहींनी 1-2 अटेम्प्ट दिलेत आणि काही जण 3-4 अटेम्प्ट प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन आलेले आहेत. त्यामुळे सर्वांसाठी हा सेशन उपयोगी ठरेल अशा पद्धतीने याची रचना केलेली आहे. तर अर्थव्यवस्था हा टॉपिक चांगल्या पद्धतीने अप्रोच कसा केला पाहिजे हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, आपण एखाद्या दुसऱ्या पुस्तकाला प्रमाण म्हणून आपण अर्थव्यवस्था या टॉपिककडे किंवा विषयाकडे अप्रोच करतो. आणि जर तुम्ही अर्थव्यवस्थेचे सेल टॅक्स मधील प्रश्न आणि राज्यसेवेच्या पेपर क्रमांक 4 GS मधील जर मार्क्स जर बघितला तर आपल्याला लक्षात येतं की आपण केला गेलेला अभ्यास, आपले सोर्सेस आणि आयोगाने विचारलेले प्रश्न याच्यामध्ये तफावत आढळते. आणि मग त्यामुळे आपल्याला मार्क्स जर पाहिलात तर आपल्याला आपल्या एफर्ट्सच्या मानाने मिळताना दिसून येत नाहीत. इव्हन पोस्ट मिळालेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आमच्याकडे हा फीडबॅक दिलेला आहे की सर, आम्हाला पेपर 1, 2, 3 मध्ये चांगले मार्क्स मिळतात GS ला, राज्यसेवा मुख्यमध्ये, परंतु 4 मध्ये म्हणावे तितके मार्क्स एफर्ट्सनुसार येत नाहीत. तर आपण हा उहापोह सुद्धा त्यामध्ये करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघूयात की अर्थव्यवस्था या विषयाचा अभ्यास करत असताना कोणत्या गोष्टी प्रायोरिटी केल्या पाहिजेत. तत्पूर्वी मला तुम्हाला हे सांगावंसं वाटेल की जुलै 2020 पासून आयोगाने जो सुधारित अभ्यासक्रम आणलेला आहे त्याचा संदर्भ इथे वेळोवेळी घेणे गरजेचे आहे. कारण कोणत्या कारणामुळे हा सिलेबस चेंज झालाय ती कारण मीमांसा सुद्धा आपण या दरम्यान करणार आहोत. तर आपण जर अभ्यासक्रम पाहिला तर हा अभ्यासक्रम पेपर क्रमांक 4 हा जर बघितला तर त्यांनी तो आणखी विस्तृत करून दिलेला आहे नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार. म्हणजे काही मुद्दे त्यांनी आधी इम्प्लिसिट होते, ते स्पष्टपणे नव्हते. उदाहरणार्थ अन्न सुरक्षा, भांडवल बाजार हे त्यांनी स्पष्टपणे दिले नव्हते, तर त्यांनी नवीन सिलेबसमध्ये ते स्पष्टपणे दिलेले आहेत. खर्च म्हणजे राजकोषीय सुधारणांमधील खर्च या शब्दावरती सुद्धा त्यांनी आता एक्सप्लिसिटली मेन्शन आलेले आहे. म्हणजे खर्च सुधार आयोगाची रचना आपल्याला डिटेलमध्ये करणं आवश्यक बनलेलं आहे. तर या अनुषंगाने थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. तर अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना आपल्याला कशी वाचावी, माझ्या आणखी आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण अर्थव्यवस्थेचे 3 मुख्य प्रकार बघितले होते: कोर पार्ट, अप्लाइड पार्ट आणि कृषी आणि सहकाराचा पार्ट. या 3 भागामध्ये आपण साधारणतः अर्थव्यवस्थेचे डिव्हिजन करत असतो. तर कोर पार्ट म्हणजे राजकोषीय धोरण, FRBM चे कायदे, म्हणजे शासनानं अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी कोणकोणती तत्व पाळलेली आहेत, अर्थसंकल्पीय प्रक्रिया कशी केलेली आहे, थोडक्यात कर, कर्ज, खर्च यांचा मेळ कसा घातलेला आहे आणि त्यामध्ये RBI ची भूमिका काय आहे, हे जर आपण बघितलं तर ते कोरचा पार्ट बनतो. आपल्या या पुस्तकामध्ये आपण रचना सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने केलेली आहे, ती मी तुम्हाला सांगणारच आहे. कोर झाल्यानंतर अप्लाइडचा पार्ट येतो. अप्लाइडचा पार्ट असा असतो की ज्याच्यामध्ये फॅक्च्युअल डेटा भरपूर असतो, म्हणजे कन्सेप्च्युअल नॉलेज सुद्धा असतं. पण आयोगाचे जे प्रश्न असतात ते ऍप्लिकेशन म्हणजे करंट रिलेव्हन्स आणि समित्या, वर्ष, डेटा, पर्सेंटेज, राज्यनिहाय आकडेवारी यावरती जोर असतो. तर तो पार्ट अप्लाइड मध्ये येतो. कोर आणि अप्लाइड या 2 पार्ट नंतर तिसरा पार्ट जो येतो कृषी आणि सहकार. याच्यामध्ये सुद्धा कोणकोणते आयोग, कोणकोणते नवीन धोरणे, नवीन कृषी बिलं हे सगळं त्याच्यामध्ये येतं. आणि सहकारामध्ये आपल्याला व्याप्ती जी आहे ती नवीन सिलेबसमध्ये आणखी वाढवलेली आपल्याला दिसते. तर याचा अभ्यास कसा करूया, आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी तुम्हाला एक त्रिसूत्री सांगतो अभ्यासाची, जे आम्ही अध्ययन मध्ये सातत्याने सर्व विषयांसाठी मुलांकडून करून घेतो. पहिलं, स्टँडर्ड सोर्सेस. उगाच पसारा वाढवायचा नाही, आपल्याला एका वर्षात पोस्ट घेऊन बाहेर पडायचं. स्टँडर्ड सोर्सेस
मॅक्सिमम रिव्हिजन, म्हणजे सातत्यानं पिरियॉडिकली त्या विषयाला टच झाला पाहिजे, हा दुसरा पार्ट. आणि तिसरा पार्ट जो सर्वात महत्वाचा आहे की आयोगाचे प्रश्न आणि त्या अनुषंगानं तुमचं प्रेडिक्टिव्ह अनालिसिस कसं असेल. आयोगाने यावर्षी हा प्रश्न विचारलाय तर पुढच्या 2 वर्षामध्ये कोणता प्रश्न विचारला जाईल हे सर्व. आता हे सर्व मी तुम्हाला अध्ययनॉमिक्स हा जो आमची कन्सेप्ट आहे, आम्ही हा विचार करून डेव्हलप केलेला आहे, तर त्या संदर्भात तुम्हाला शिकवतो. आता हे जे पुस्तक आहे आपलं संपूर्ण अर्थव्यवस्था, या पुस्तकामध्ये आपण काय केलेलं आहे की अध्ययन टीमने त्यांचा स्वतःचा जो अनुभव आहे स्पर्धा परीक्षेचा तो याच्यामध्ये ओतलेला आहे. आम्हालाही माहिती आहे की अर्थव्यवस्था वाचत असताना आपण 2-3 स्टँडर्ड पुस्तके वाचतो आणि मग प्रत्येक टॉपिकसाठी वेगवेगळी पुस्तकं आपण कधी कधी वाचायला लागतो. मग काही इंग्लिशमध्ये स्टँडर्ड सोर्सेस आहेत, दत्ता सुंदरम आहे, मिश्रापुरी आहे, इवन गव्हर्नमेंटचे सोर्सेस आहेत, इकॉनॉमिक सर्वे, महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे आहे, वार्षिकी आहे, आणि मग काही बाजारपेठेत उपलब्ध असणारी इतरही चांगली दर्जेदार पुस्तकं आहे. पण एवढा सगळा पसारा घेऊन तो तुम्हाला समजा एका महिन्यात संपवायचा आहे तर ते शक्य आहे का, पहिल्या आठवड्यामध्ये सर्व करणं शक्य आहे का, तर यासाठी काय करता येईल त्याच्या विचारातून याची निर्मिती झालेली. आता उदाहरणादाखल मी तुम्हाला दारिद्र्य हा टॉपिक सांगतो. तर या आपल्या पुस्तकामध्ये दारिद्र्य हा टॉपिक आपण अप्लाइड पार्टचा आहे. तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, सुरुवातीला सर्व संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. म्हणजे दारिद्र्याच्या मध्ये कोणकोणत्या त्याच्यामध्ये विचारले जातात प्रश्न आयोगाला संदर्भात धरून, म्हणजे तुलनात्मक दारिद्र्य, तीव्र दारिद्र्य, पर्सिस्टंट पॉवर्टी, सातत्याने दारिद्र्य. आता हे प्रश्न बघून आपण पुस्तकामध्ये काय व्हॅल्युएशन केली आहे तर मिझरी इंडेक्स. आम्हाला लक्षात आलं की असे प्रश्न जर आयोग विचारतात त्याच्या पलीकडे जाऊन काय विचारू शकतं, तर त्याचा सर्च केला आम्ही. इग्नूचे मटेरियल वापरले ज्याच्यातून आयोग प्रश्न विचारतं, स्टँडर्ड सोर्सेस, त्याच्यातून ही व्हॅल्युएशन झालेली आहे. दारिद्र्याच्या संकल्पना झाल्यानंतर समित्या येतात. तर दारिद्र्याच्या सर्व समित्या पाठ कशा कराव्यात यासाठी टेबल्स दिलेले आहेत. आणि चार मुख्य समित्या आहेत, म्हणजे रंगराजन, तेंडुलकर समिती, लकडावाला समिती आणि आलक समिती. याचा तुलनात्मक टेबल एकाच पेजवर असेल तर ते व्हिज्युअल तुम्हाला पाठांतर करायला सोपं जातं. अल्टिमेटली तुम्ही पेपरच्या आदल्या दिवशी काय वाचणार आहात हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथे सारांश दिलेला आहे. हे 5-6 पानांचा सारांश मध्ये दिलेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स स्टेज ऑफ लर्निंग मध्ये जाता, 2ऱ्या-3ऱ्या रिव्हिजनला जाता, तेव्हा तुम्हाला सगळं वाचायची गरज नाही तर फक्त सारांश वाचायचा. हे तुम्हाला प्रत्येक टॉपिक मध्ये सारांश मिळेल. त्याचा फायदा तुम्हाला रिव्हिजन कमीत कमी वेळात व्हावी हा त्याच्या मागचा उद्देश, आणि हाच उद्देश आपल्याला परीक्षेच्या आदल्या दिवशी असला पाहिजे. ठीक आहे. दारिद्र्याचं करत असताना प्रिडिक्टिव्ह अनालिसिस कसं करायचं बघा. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आयोगाने आपल्याला दारिद्र्याचे दुष्टचक्र हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यावरती प्रोफेसर नर्क्स यांची थिअरी हा आयोगाने विचारलेला प्रश्न. आता हा प्रश्न अलीकडेच आलेला आहे, त्यामुळे याच्या अनुषंगाने अजून याच्या जवळपास जाणाऱ्या थिअरीज कोणत्या आहेत तर लायबेस्टाईनची थिअरी आहे, नेल्सनची थिअरी आहे आणि बिग पुश अप्रोच. तर या थिअरीची माहिती काढून इग्नू आणि ओल्ड एनसीईआरटी मधून माहिती काढून आपण काय केलेलं आहे, एकाच ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पुन्हा याची अभ्यास वेगळ्या सोर्सेस मधून इंटरनेटवरून विशेषतः करायची गरज भासणार नाही. सर्फिंगचा टाइम तुमचा इंटरनेटचा तुम्हाला सबस्टॅन्शियली रिड्यूस होणार आहे. म्हणजेच यालाच आपण प्रेडिक्टिव्ह अनालिसिस म्हणतो की जे लागतं ते सर्व इथं आहे. इव्हन सप्टेंबर 2020 पर्यंतच्या सर्व घडामोडी आपण याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. प्लस आपण प्रेडिक्टिव्ह अनालिसिस दिलेलं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर एखादा टॉपिक आपल्याला किती समजला हे कसं ठरवायचं, तर आम्ही आपल्या अध्ययनच्या इंटिग्रेटेड बॅचला काय करतो, एखादा टॉपिक झाल्यानंतर आयोगाचे प्रश्न प्लस आयोगाच्या प्रश्नाच्या आजूबाजूचे प्रश्न ज्याला आपण म्हणतो की विचारले जाऊ शकतात असे फ्रेम करून आपण एक टेस्ट घेतो. आणि मग मुलांची तयारी करून येते की मुलं आपल्या लॉजिक आणि पाठांतर याचा मेळ कसा घालतात. तर आपण काय केलेलं आहे की टॉपिक संपल्यानंतर आयोगानं 2012 ते 2019 मध्ये विचारलेले प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत. माझं सजेशन तुम्हाला असं राहील की प्रश्न सुद्धा बघताना 2017, 18, 19 या 3 वर्षांवर जास्त जोर द्या, कारण 16 नंतरचा पॅटर्न हा बदललेला आहे. त्यामुळे आधीचे प्रश्न पुस्तकात मिळतायत की नाहीत, त्याचा डेटा मिळतोय की नाही याचा फार रिलेव्हन्स नाहीये, कारण तो पॅटर्न वेगळा होता. 16, 17, 18, 19 हा पॅटर्न वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या क्वेश्चनवर जास्त भर द्या. त्याच्या आधीचे प्रश्न वेळ मिळाले तर वाचा, पण वाचताना पहिल्यांदा 16, 17, 18, 19 या 4 वर्षांचाच अनालिसिस पक्क पाहिजे. त्यानंतर मग इतर परीक्षांचे आणि
इतर गोष्टींचा अभ्यास करा. अर्थव्यवस्थेच्या बाबतीतली एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राज्यसेवेला प्रश्न हे सेल टॅक्सचे जे प्रश्न असतात मुख्यचे STIचे ते रिफ्रेम होऊन येतात आणि ते ॲडव्हान्स लेवलची आणि डिफिकल्टी लेवल मॉडरेट टू हाय अशी असते. त्यामुळं तुम्ही आतापर्यंत सेल टॅक्स इन्स्पेक्टरला गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये काय प्रश्न विचारलेत याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मी या पुस्तकामध्ये ते सर्व कव्हर केलेलं आहे आणि आपण काय प्रयत्न केलेला आहे की यातील प्रश्न तुम्हाला कंटेंट ओरिएंटेड राहतील आणि ते तुमचं समाधान करतील अशी आमची अपेक्षा आहे. आता हे तुम्हाला मी दारिद्र्याच्या बाबतीत सांगितलं. आता आपण म्हणजे अप्लाइड पार्ट बद्दल सांगितलं. तुम्हाला मला सांगावं असं वाटेल की जेव्हा तुम्ही हे संपूर्ण अर्थव्यवस्था अध्ययनॉमिक्स ज्याला आपण म्हणतो हे पुस्तक वाचताना अप्रोच तुमचा असा असला पाहिजे. पहिले 3 टॉपिक दारिद्र्य, बेरोजगारी आणि शाश्वत विकास. तुम्ही म्हणाल की शाश्वत विकास सर्वात अधिक आणण्याचं कारण काय आहे, तर पुस्तकांमध्ये शाश्वत विकास नंतर येतो. पण मला असं वाटतं की प्रिलिम्स निघाली तरच मेन्सचा अभ्यास करणं सोयीस्कर ठरतं. म्हणजे आपण प्रिलिम्सला आवश्यक असणारे टॉपिक्स आधी करूयात. त्यासाठी दारिद्र्य, बेरोजगारी आणि शाश्वत विकास हे टॉपिक मी मुद्दाम सुरुवातीला ठेवलेत. ज्याला कोर इकॉनॉमिक्स माहिती सुद्धा नाही किंवा समजायला वेळ लागतो त्यानं हे 3 टॉपिक जर कव्हर केले तर प्रिलिम्सला येणाऱ्या 15 प्रश्नांपैकी त्याचे 7 ते 8 प्रश्न हे हमखास बरोबर येतात. म्हणजे एक्झाम ओरिएंटेड स्टडी होऊन जातो. एकदा 50% सिलेबस पहिल्या 3 टॉपिक मध्येच होऊन गेल्यानंतर आपल्याला लोड कमी होता अभ्यासाचा. आणि मग अप्लाइड पार्ट जो आहे, जसं पहिले 3 टॉपिक मी तुम्हाला सांगितले अप्लाइडचे आहेत, तसाच अप्लाइड पार्ट आपल्याला प्रकरण क्रमांक 23च्या पुढे पाहायला मिळतो. आता इथं आपण काय केलेलं आहे की 23 पासून पुढे सर्व घटकनिहाय शिक्षण, आरोग्य, महिला, ग्रामीण विकास, शहरी विकास, अपंग कल्याण या सर्व विषयांवरती आपण स्कीम्स दिलेल्या आहेत डिटेलमध्ये. केव्हा सुरू झाली, सध्या काय परिस्थिती आहे, म्हणजे आयोग जसं विचारतं तसं. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक टॉपिकला सुरुवातीला आपण काय केलेलं आहे की त्याचा एक टेबल बनवलेला आहे सगळ्या स्कीमचा आणि त्या स्कीमचे नाव, त्याची सुरुवात कधी झालेली आहे, त्यानंतर त्याचं मुख्य उद्दिष्ट काय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनच्या वेळी एक टेबल जरी बनवला म्हणजे एका पानामध्ये पुढची 10 पानांचा अभ्यास होऊन जातो. म्हणजे सगळ्या पुस्तकाचा अभ्यास तुम्ही सारांश वाचत जरी गेलात 3ऱ्या-4थ्या रिव्हिजनला त्याच्यामध्ये होऊन जातो. आणि सारांश असा बनवलेला आहे की जो आयोगाच्या प्रश्नांशी लिंक्ड असेल. ठीक आहे. अप्लाइड पार्ट आपण जे म्हणतो तो 1 ते 3 आणि मग 23च्या पुढचा हा प्युअर अप्लाइड पार्ट. म्हणजे ज्यानं अर्थव्यवस्था ज्याला फारशी माहिती नाही त्याला सुद्धा हा पार्ट पाठांतर करताना अडचण येणार नाही. आणि हा पार्ट केल्यानंतर म्हणजे 1 ते 3 आणि 23 ते 35 हे टॉपिक केल्यानंतर तुमच्या आयोगाचे प्रिलिम्सचे 15 पैकी 10+ क्वेश्चन इथंच संपतात. अजून आपण कोर्स सुद्धा केलेला नाही तरी सुद्धा म्हणजे हा एक अभ्यासाचा वेगळा अप्रोच आहे. विशेषतः ज्यांना पहिला दुसरा अटेम्प्ट आहे त्यांनी हे ध्यानात घ्यावं. उगाच कोरमध्ये फार वेळ न घालवता आधी प्रिलिम्स सिक्युअर कशी होईल याचा विचार करा. हे झालं अप्लाइड पार्ट. आता आपण बघूया कोर पार्ट. कोर म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल प्रश्न असतात, थेट प्रश्न नसतात. तुमची अंडरस्टँडिंग कशी आहे याच्यानुसार आयोग ते प्रश्न सतत फिरवत असतात. आपण रचना अशी केलेली आहे, कोरची रचना, पार्टची रचना आपण काय केली की प्रकरण क्रमांक 4 ते प्रकरण क्रमांक 16 सलग केलेली आहे. आता हे करताना सुद्धा मी काय केलेलं आहे की आपला जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये कोरचे जेवढे टॉपिक्स आहेत ते मी मायक्रो टॉपिकमध्ये डिवाइड केले. म्हणजे FRAPMचा मी वेगळा टॉपिक दिलेला आहे आपण. त्यानंतर आपण काय केलेलं आहे की खर्च, कर प्रणाली ह्याचे वेगवेगळे टॉपिक दिलेत, जेणेकरून तुम्हाला काय होईल की ते मायक्रो लेवलला तुमचं अंडरस्टँडिंग होईल. आणि त्याचं कोरचा अभ्यास करताना कायम लक्षात ठेवायचं की फ्लो काय आहे. आता बघा याच्यामध्ये फ्लो काय केलेला आहे आपण. सुरुवात पहिल्यांदा मायक्रो इकॉनॉमी म्हणजे काय, मॅक्रो इकॉनॉमी म्हणजे काय हे 2 दिलेलं आहे. ते एकदा समजलं की सार्वजनिक वित्त आणि राजकोषीय धोरण म्हणजे काय, की मग जे सगळ्या कोरसाठी उपयोगी पडतो तो म्हणजे GDP, तो कसा काढतात ते याच्यामध्ये मी दिलेलं आहे. आणि आयोगाने नवीन व्हॅल्युएशन दिलेली आहे की GDP मधल्या त्रुटी काय आहे, GVA म्हणजे काय, ते मी अत्यंत सोप्या शब्दात आपण अध्ययनॉमिक्स मध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणासहित, सोप्या उदाहरणासहित, किचकट काही केलेलं नाहीये. कमीत कमी क्लिष्टता असणारं वर्णन तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर अर्थसंकल्पाची प्रक्रिया कशी असते, तुटीच्या संकल्पना. मग एकदा तूट समजली की मग राजकोषीय दृढीकरण कसं करायचं, फिस्कल कन्सॉलिडेशन कसं करायचं हे लक्षात येतं. मग त्यासाठीचे आपण FRAPMचे कायदे लगेचच दिलेले आहेत. मग कर
कारण मग केंद्र राज्य संबंध येतात. वित्त आयोग, कारण केंद्र राज्य संबंध एकदा आले की वित्त आयोग फार महत्वाचा. आणि आत्ता नव्यानं आलेला वित्त आयोग 15वा, त्याची डिटेल्स पूर्ण अगदी अलीकडेपर्यंत सप्टेंबर पर्यंतची डिटेल्स सर्व याच्यामध्ये दिलेली आहेत. याच्यानंतर मग कमी महत्वाचे टॉपिक, जे मी कोर मधले कमी महत्वाचे टॉपिक ज्याला म्हणतो ते म्हणजे पैसा चलन. हे कमी महत्वाचे टॉपिक म्हणजे M0 M1, त्याची सुद्धा एक चित्ररूपी रचना आपण दिलेली आहे. याच्यानंतर जे नवीन ऍडिशन झालेले आहेत ते म्हणजे भारतीय वित्त व्यवस्था आणि भांडवल बाजार, या दोन गोष्टी आपण डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे बँकिंगची संरचना पूर्णपणे वेगळी केलेली आहे आणि अगदी रिक्वायर्ड डेटा तेवढाच दिलेला आहे. बऱ्याच वेळेला आपण कोर करताना बँकांमध्ये इतका डिटेल अभ्यास करतो आणि नंतर लक्षात येतं की उपयोग परीक्षेला नाहीच आहे याचा काही. त्यामुळे जेवढं परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं तेवढंच दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला कशी आयडिया येऊ शकते. आता मी असेल, संकल्प सर असतील, आम्ही आमच्या पूर्ण अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही कोणतीही प्रिलिम्स आमची फेल झालेलो नाहीये. मुख्य परीक्षा आमच्या सगळ्या यशस्वी झालेल्या आहेत. म्हणजे आम्ही एक सेट पॅटर्न ठेवला होता अभ्यासाचा की एवढंच आपल्याला रिवाइज करत जायचं आहे आणि आपल्याला फार अभ्यासाचा आवाका न वाढवता रिव्हिजन आणि स्टँडर्ड रिसोर्सेस ठेवायचे आहेत. ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. याशिवाय जिथं कोरचा पाठ संपतो तिथून पुढे परकीय व्यापार, त्यानंतर जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना, हे इकॉनॉमिक आणि इंटरनॅशनल इकॉनॉमिकशी संबंधित असणारे टॉपिक्स आहेत. इथं आपण विस्तृतपणे वर्णन केलेलं आहे. अगदी त्याचे विस्तृतपणे आपण त्याचे उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत. आंतरराष्ट्रीय संघटना सुद्धा आपण टेबल फॉर्मॅटमध्ये सारांश रूपात दिलेले आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आपण निर्देशांक सुद्धा काय केलेले आहेत. एका टेबलमध्ये सर्व निर्देशांक आणि त्याची भारताची सध्याची स्थिती हे सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं पाठांतराला आणि लक्षात ठेवायला सोपी इकॉनॉमी आपण केलेली आहे. तर डेटा भडीमार न करता तो परीक्षेच्या दृष्टीने कसा मांडायला पाहिजे, म्हणजे आपण जशा पद्धतीने नोट्स बनवतो त्याचाही काहीतरी, आपण अध्ययनच्या नोट्स फेमस याच्यासाठीच झाल्या होत्या की त्या लक्षात ठेवायला सोप्या होत्या. त्याची रचना तशी होती. तर पुस्तकामध्ये आपण वर्णन सुद्धा केलेलं आहे आणि रिव्हिजन लक्षात ठेवून आपण त्याची रचना सुद्धा केलेली आहे. यानंतर डेप्थ आणि कव्हरेज याच्याबद्दल थोडंसं बोलूयात. डेप्थ म्हणालात तर प्रत्येक विषयामध्ये आयोगाचा प्रत्येक पॉइंट कव्हर झालेला आहे. आपण त्याच्याही पलीकडं 2 स्टेप आहेड, 1 पण नाही 2 स्टेप आहेड जाऊन माहिती दिलेली आहे. आणि उद्या जाऊन जरी प्रश्न विचारला पलीकडचा तर तुम्हाला आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट नाहीये, कारण आपण UPSCचे संदर्भ ग्रंथ पण वापरलेले आहेत आणि सध्या आयोग जे आहे हे स्टँडर्ड इंग्लिश रिसोर्सेस जे आहेत ते वापरतात. आपण त्याचाही अभ्यास केलेला आहे. सर्वे असेल, इंडिया ईबुक असेल, सर्व याच्यामध्ये वापरलेले आहे. विशेषतः RBIचं बुलेटिन जे आहे ज्याच्यामध्ये सगळंच येतं, तर असे 500-600 पानांचे रिसोर्सेस आपण वापरून त्याचं मराठीमध्ये आपण दिलेलं आहे. आता ज्यांचं इंग्लिश हे माध्यम आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही चांगली गोष्ट आहे की आपण प्रत्येक मराठी शब्दाला पर्यायी इंग्लिश शब्द दिलेला आहे. आणि माझा आग्रह असतो की टीचिंगमध्ये सुद्धा की तुम्ही जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथे इंग्लिश शब्द पाठ करा. ते तुम्हाला लॉंग टर्म मध्ये सोपं जातं, कारण ते शब्द बदलत नाहीत. मराठी त्याचे पर्यायी शब्द असतात ते कदाचित आयोग बदलू शकतं, कारण त्याची डेफिनेट परिभाषा अशी काही नसते. त्यामुळं जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं मी स्टँडर्ड रिसोर्सेस न्यूज इंग्लिशमध्ये मी कोट केलेले आहेत. त्याचा फायदा असा होईल की जे इंग्लिशमधून वाचतात त्यांना त्याचा उपयोग होईल. म्हणजे मराठीवाल्यांना तर आहेच आहे पुस्तक, पूर्ण पुस्तक मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्ही भाषांमध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दोन्ही भाषिकांना कम्फर्टेबली हे पुस्तक वाचता येईल. त्यानंतर जो तिसरा पार्ट येतो की आयोगाचे प्रश्न, तर मी काय केलेलं आहे आपण की आयोगाच्या टॉपिक निहाय प्रश्न वेगळे केलेले आहेत आणि ते त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यामुळे काय फायदा होतो तुम्हाला की टॉपिक किती व्यवस्थित समजला याचा अंदाज तुम्हाला येतो. तर अर्थव्यवस्था या विषयाचा अभ्यास करत असताना एक पुस्तक हे पुरेसं आहे का असा जर तुमचा प्रश्न असेल तर माझं असं म्हणणं असेल की हे तुमचं पहिलं पुस्तक पाहिजे जर तुम्ही नव्याने अभ्यास करत असाल, कारण याची रचना तुम्हाला सुटेबल होईल अशा पद्धतीने केलेली आहे. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर जर तुमच्या आयोगाचे प्रश्न कव्हर होत नसतील आणि तुम्हाला असं वाटत नसेल की आपले इकॉनॉमीचा डेटा आपल्याला इनसफिशियंट आहे तर डेफिनेटली यू कॅन गो फॉर अदर बुक्स. पण व्हॉट आय इन्सिस्ट तुम्हाला त्याची गरज बिलकुल भासणार नाही, कारण जिथं डेटाची गरज आहे तिथं टेबल्स, चार्ट्स,
आपण दिलेले आहेत. अगदी छोट्या छोट्या टॉपिक्स म्हणजे अन्न सुरक्षेसारख्या टॉपिक मध्ये सुद्धा आपण हेल्थ डाएट चार्ट वगैरे आपण रंगीत फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत. हे पुस्तक कलर स्वरूपात सुद्धा आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवण्यासाठी उपयोगी होतं. आपण मुद्दाम हे पुस्तक कलर स्वरूपात ठेवलेलं आहे, कारण हे पुस्तक तुमच्याकडे भरपूर काळ राहतं आणि त्याचं रिटेन्शन जे असतं कलरफुल इमेजेसचं ते थोडं जास्त असतं. पण मग आपण याचा अतिवापर कलरफुल इमेजेसचा टाळलेला आहे, त्याचं महत्त्व कमी होऊन जातं. त्यामुळे ज्या इमेजेस पाठांतरासाठी अत्यंत आवश्यक आहेत त्या सुटसुटीत फॉर्मॅटमध्ये देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा अभ्यास, नवीन सिलेबस हे सर्व करत असताना मी पुन्हा एकदा सांगतो, हे संपूर्ण अर्थव्यवस्था हे पुस्तक तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. शिवाय हे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ही जी त्रिसूत्री आहे ती मी पुन्हा रिपीट करतो. पहिलं म्हणजे स्टँडर्ड सोर्स कमीत कमी ठेवा. दुसरं, तुम्ही रिवाइज जितकं अधिक कराल तितकं तुम्हाला त्याचं रिटेन्शन वाढेल. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचे आयोगाचे प्रश्न जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. आपण कायम दर्जेदार पुस्तकं मुलांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. संकल्प सरांनी कॉम्प्रेहेन्शनचं पुस्तक त्याची दुसरी आवृत्ती सुद्धा आली आणि ती सुद्धा मार्केटमध्ये संपली. म्हणजे आपण जे प्रयत्न करतो, एफर्ट्स पुटअप करतो, त्याचा विद्यार्थ्यांकडून तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल अध्ययन अकादमी तुमचे ऋणी आहे. या पुस्तकाला देखील तुमच्याकडून असाच चांगला फीडबॅक मिळेल. इव्हन तुमच्याकडून आम्हाला जर आणखी काही तुमच्या अपेक्षा असतील तर त्या नक्की आम्हाला कळवा. याच्या पुढच्या एडिशनमध्ये आपण त्याच्यामध्ये हे पुस्तक आणखी प्रगल्भ करण्याचा, कारण हे MPSC कंबाईन यासाठी तर आहेच आहे, UPSC साठी सुद्धा आहे. इतर तुमची काही मागणी असेल तर ती सुद्धा आपण यामध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. अध्ययन अकादमीमध्ये तुमचे काउन्सिलिंग सेशनसाठी सुद्धा स्वागत आहे. आपण काउन्सिलिंग सेशन चालू केलेले आहेत, त्याबाबतचे व्हिडिओ सुद्धा आपण लवकरच अपलोड करणार आहोत. धन्यवाद.